नमस्कार, मी मीनल दाभोलकर सामंत. झी 24 तासमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. झी 24 तासचा हा दुर्गे दुर्गट भारी विशेष कार्यक्रम आहे, ज्यात आपण भेटणार आहोत मायलेकींना. आणि आज माझ्यासोबत ज्या मायलेकी आहेत त्या म्हणजे त्यांची ओळख करून द्यायची झाली तर आई एक उत्तम अभिनेत्री, एक दिग्दर्शिका, त्याच्याचबरोबर एक समाजसेविका, एक कळसूत्रीकार म्हणून तिची विशेष ओळख आणि एक लेखिका म्हणूनही नावाजलेली. तर मुलीबद्दल सांगायचं तर मराठी, हिंदी नाटक, मालिका यामध्ये एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख आहे. दिग्दर्शिका म्हणूनही आपण तिचं रूप पाहिलं आहे आणि आता एक यशस्वी निर्माती म्हणूनही आपण तिला बघतोय. आणि ह्या दोघी म्हणजे मीनाताई आणि मनवा. दोघींचंही झी 24 तासवर मनापासून स्वागत. काय सांगाल दोघी एकाच क्षेत्रात, कसं बॉन्डिंग आहे एकमेकींचं? कारण कोणतेही निर्णय घेताना गिव्ह अँड टेक असतं का, लुडबुड वाटते का, काय सांगाल? नाही, विचार तर आम्ही सांगतोच एकमेकींना, पण मी लुडबुड फारशी करत नाही, कारण माझं क्षेत्र थोडं वेगळं आहे. आणि आताचं जे आहे निर्माती म्हणून ती जे काम करते आहे तर ते क्षेत्र मला तेवढं जवळचं नाही आहे, त्यामुळे मी फारशी लुडबुड करत नाही. पण ती जे काही सांगते ते मी अगदी ऐकते, त्याच्यावर माझं मत पाहिजे तर व्यक्त करते. किंवा तिचे सिरियल चालू असते तेव्हा मी ती बघते आणि मग तिला मी सांगते की आज अमुक अमुक झालं, हे बरं नाही झालं, हे नाही आवडलं, आज कमी लो झाला फार एपिसोड, असं मी माझं ओपिनियन तिने विचारलं नाही तरी सांगते. आता ती माझी तिला लुडबुड वाटत असेल तर मला माहीत नाही, पण शी टेक्स इट सिरियसली, म्हणजे असं उडवून लावत नाही. ओके, मनवा तू काय सांगशील? मम्माची जनरेशन जास्ती ऑर्गॅनिक विचार करायची किंवा त्यांच्यामध्ये जास्त खूप संवेदनशील विचार आहेत किंवा कॉन्सेप्टला खूप सोशल रिअलायझेशन्स आहेत. तर अप्रोचच अख्खा कुठल्याही कलाकृतीकडे बघायचा तिचा वेगळा आहे, माझा वेगळा आहे. पण मला असं वाटतं की आपण जेव्हा क्रिकेट आणि सिनेमा ह्या दोन विषय असे आहेत जिथे सगळ्यांचं मन आणि सगळ्यांचं मत महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्या पद्धतीने ती मालिका बघते किंवा ती माझं काम बघते आणि ती मला तिचं मत सांगते. जे महत्त्वाचं असतं म्हणजे शी रेप्रेझेंट्स टुडेज ऑडियन्स. आणि जो घरी टी व्ही बघतो हा ऑडियन्स ती एका पद्धतीने रेप्रेझेंट करते, त्यामुळे तुझा विचार आणि तिचे म्हणणी मला आवडतात. कुठेतरी एक दडपण होतं की ॲडव्हान्टेज वाटला की आई एक उत्तम अभिनेत्री आहे किंवा काय, किंवा एक मोठ्या एवढ्या फॅमिलीमध्ये तू आली आहेस, तर तुला दडपण वाटायचं की त्याचा तू ॲडव्हान्टेज तुला मिळत होता प्रोजेक्ट मिळण्याच्या बाबतीत वगैरे? मी असं म्हणेन की मी नाईक कुटुंबात जन्माला आले आहे याचा मला कधीच ॲडव्हान्टेज मिळालेला नाही आहे. कारण माझे आई वडील काका हे तिघही अतिशय आउटस्पोकन, वेडे, विक्षिप्त अशा प्रकारची माणसं आहेत. मग त्यांच्यावर प्रेम करणारी आणि त्यांना मानणारी खूप माणसं आहेत, पण दे आर क्रेझी पीपल. म्हणजे आय लिव्ह इन अ मॅड हाऊस. त्यामुळे त्याचा मला ॲडव्हान्टेज होण्यापेक्षा डिसॲडव्हान्टेजच जास्ती झालेला आहे. म्हणजे असंख्य असे लोक आहेत ज्यांच्याबरोबर मी माझे रिलेशनशिप्स नंतर डेव्हलप केलेत. माझ्यावर एक वेगळ्या पद्धतीचं दडपण झालेलं आहे, त्यामुळे ॲडव्हान्टेज मी तो म्हणणार नाही. काहीतरी बोलायचं. बट एक ॲडव्हान्टेज 100% असा आहे की मला कोणालाही कधीही अप्रोच करायचं असेल तर मला फक्त फोन उचलून हॅलो मनवा नाईक बोलते एवढं सांगावं लागतं. आणि ही पुण्याई माझी नाही आहे, ही पुण्याई त्यांची आहे. असं कधी झालंय का की म्हणजे मीना नाईकची मुलगी किंवा असं कधी कुठे, किंवा मनवा नाईकची आई, मग असं कधी कानावर आल्यावर वाटतं का की आपली कुठेतरी ओळख नाही आहे का? असं कधी झालंय? नाही, असं कधी उलट अभिमान वाटतो. मी मुद्दाम त्याच्यासाठी विचारलं की काय वाटतं. आता मी मुलांबरोबर जेव्हा काम करते, माझे नाटकं असतात, इंटरॅक्ट करते, तेव्हा माझी ओळख करून देतात मनवा नाईकची आई. आणि ती मुलं पण हा मनवा नाईकची आई असं, म्हणजे मनवा नाईकला ते ओळखतात, मला कमी ओळखतात. पण मला त्याचा अभिमानच आहे की माझ्या मुलीची ओळख मला मिळते आहे. ओके. आणि तुला मी विचारीन, कारण सुरुवातीला नक्कीच मीना नाईकची मुलगी म्हणून आहे, पण आताची तुझी तू ओळख वेगळी तयार केली जसं आई म्हणाली तसं, तर केवढं प्राऊड फील होतं किंवा काय वाटतं, कशा पद्धतीने याकडे बघतेस? ॲक्च्युली मला पर्सनली असं नेहमी वाटतं, मी तर तुला जर मी सांगितलं तर मी माझी सही ही एम नाईक करते. सो मला माझ्या फॅमिलीचा लहानपणापासूनच गर्व आहे खरं तर. इनफॅक्ट
कॉलेजमध्ये वगैरे असेपर्यंत त्याचाच गर्व होता. नंतर स्वतः स्ट्रगल करायला लागल्यानंतर किती आयुष्य वाटतं तेवढं प्रोटेक्टेड आणि सोपं नाही आहे हे कळलं. त्यामुळे मला आय एम ऑलवेज हॅपी टू बी अ नाईक आणि मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. तुझं जेव्हा लहानपण होतं तेव्हा आई खूप बिझी होती. आता आईचं थोडंसं म्हातारपण आहे तर तू खूप बिझी आहेस. कुठेतरी असं होतं की आईला मिस केलंस तुझ्या लहानपणी आणि आता असं होतं की मनवा आता हाताशी सापडत नाही. काय फिलिंग्स आहेत दोघींची? ॲक्च्युली लहानपणी तू म्हणशील तर आय हॅव ग्रोन अप इन अ जॉईंट फॅमिली. त्यामुळे मम्मा जरी बिझी असली तरी माझी बहीण होती, आजी होती. त्यामुळे मला घरामध्ये इतर माणसंही होती बऱ्यापैकी. आणि तिने कधी असं खूप जास्त शूटिंग्स केले आहेत किंवा महिन्याचे 30 दिवस काम करते असं तिने कुठलंच प्रोफेशन केलं नाही. त्यामुळे कम्प्लिटली एक आई मिसिंग आहे आणि आता ती भेटते असं नव्हतंच. पॉकेट्समध्ये ते होतं, पण आय थिंक एव्हरी वर्किंग वुमन आणि देअर चिल्ड्रन गो थ्रू दिस अँड आय थिंक विच इज ओके, ॲब्सल्युटली ओके. आणि माझ्याबद्दल तू असं म्हणशील तर मी एक डेली सोप करायचे 2006 साली 3 बहुराण्या. तेव्हा ना मी वर्षभर रोज असं 16-16 तास शूटिंग करायचे. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं का एवढं काम मला नाही करायचं आहे की मला माझ्या कुटुंबाला वेळ देता येणार नाही. त्यामुळे त्याच्यानंतर मी ॲक्टिंग करणं कमी केलं. त्यामुळे आय गेट गुड शेअर ऑफ टाईम. आणि आम्ही बऱ्यापैकी फॅमिली टाईम विकेंड्सला वगैरे असतो बरोबर बऱ्यापैकी. सो असं नाही, आम्ही वर्षातनं एकदा आई वडील मी आणि माझी बहीण अशी एक परदेशी ट्रिप पण करतो. सो वी मेक इट अ पॉईंट टू स्पेंड टाईम टुगेदर. आईचं फक्त काय? काम 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 असं नाही होऊ शकत. आई किती मिस करते मनवाला? ती खूप बिझी असते, ही गोष्ट खरी. मला कित्येकदा तिच्याशी बोलायचं असतं, पण ती सतत लॅपटॉपवर असते किंवा फोनवर असते, बोलता येत नाही. मग थोडी चिडचिड पण होते माझी. मग मी तिला विचारते, तुला आता वेळ आहे का, बोलू का तुझ्याशी? असं मी विचारते. पण लहान असताना सुद्धा या मुली, मी असं बेफाम काम कधीच केलं नाही. मी माझं घरचं सांभाळूनच केलेलं आहे, जरी माझ्या सासू सासरे इथे घरात होते तरीसुद्धा. आणि माझ्या सगळ्या कार्यक्रमांना म्हणजे नाटकाच्या रिहर्सल्सला मी नाटकं करत होतो किंवा माझ्या वर्कशॉप्सला मी माझ्या मुलींना बरोबर घेऊन जात असे. एक आत्ताच्या मुमेंटला जर एक रिवाइंड आयुष्य सांगितलं तर कोणता क्षण दोघींना एकत्र जगायला आवडेल पुन्हा? तिने जेव्हा चिल्ड्रन्स थिएटर वगैरे केलं तेव्हा मी आणि माझी बहीण शारीवा आम्ही दोघी त्या नाटकांमधनं कामं करायचो. वाटेल ते करायचो. म्हणजे आज लाईटिंग कर, आज म्युझिक ऑपरेट कर, आज हा नाही आला तर त्याचा रोल तू कर, आज तो नाही आला वगैरे, हे सगळं आम्ही केलं आहे. ते कुठंतरी ट्रेनिंगचा भाग पण झालेला आहे. आणि मला वाटतं तिथून माझ्या करिअरची सुरुवात तिथून झाली, बालनाट्यापासून. पण ते जे नाटकाचा काळ होता, जेव्हा आम्ही नाटकाचे दौरे करायचो, तालमी करायचो, तर त्याच्यात प्रचंड मजा होती. म्हणजे आपण जसं इंटर कॉलेजिएट केलं आहे आणि आपण कॉलेजच्या काळामधला तू आठवण म्हणशील तर ते इंटर कॉलेजिएट वॉज द बेस्ट पिरियड. आपण खूप मजा केली. तसंच आई म्हणून तर अर्थात घरामध्ये, पण ती जेव्हा ते बालनाट्य वगैरे करायची ना, त्या काळामध्ये आम्ही खूप मजा केली. म्हणजे आणि दॅट वॉज नॉट अ मदर डॉटर रिलेशनशिप. ते जास्ती पलीकडे. हा पलीकडे किंवा जास्त गुरुस्थानी आणि मी त्या उरलेल्या ॲक्टर्समध्ये धमाल. पण त्याच्यात खूप मजा आली, त्याच्यात खूप ट्रेनिंग झालं आणि आमचं बालपण फार त्याच्यामुळे मजेत गेलं. म्हणजे तिला सतवलं पण आणि मजा पण केली. तुमची काही वेगळी आठवण आहे का? मी पण एन्जॉय केलं ते अर्थातच आणि अजूनही मी करते. तर त्याच्यामुळे क्षण म्हणशील तर खूप आम्ही मी जी काय चमत्कार झालाच पाहिजे किंवा माकडा माकडा होप हे मास्क आणि पपेट्सबरोबर जी काय नाटकं केली त्यावेळेस खूप, तर ती आम्ही खूप मोठा ग्रुप होता त्याच्यामध्ये आणि सगळे यंगस्टर्स होते. आता ते सगळी मुलं एस्टॅब्लिश झाले आहेत, नट म्हणून, म्युझिक डायरेक्टर म्हणून, डायरेक्टर म्हणून वगैरे. तर तेव्हा आम्ही सगळे एकत्र खूप दौरे केले, मोठे मोठे दौरे केले आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी आम्ही खूप मजा केली. तर हे क्षण म्हणजे अविस्मरणीय आहेत, विसरूच शकत नाही. त्याच्यामधून मला खूप आनंद मिळतो. म्हणजे ती मुलांपर्यंत मी काहीतरी पोचवते, त्यांना मी शहाणं करते, त्यांना मी जागृत करते. हे जे समाधान आहे ते खूप आहे. त्यात पैसे नाही मिळत पण समाधान नक्कीच तुम्ही मिळतं. अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत ज्या पैशासाठी केल्या नाही आहेत, तर समाज प्रबोधन म्हणून केलेल्या आहेत. त्यामुळे दोघींचंही खूप खूप धन्यवाद दोघींनाही. या तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही झी 24 तासच्या या विशेष कार्यक्रमात सहभागी झाल्यात आणि तुमच्या दोघींचंही या माय लेकीचं नातं असंच बहरत राहो
याच शुभेच्छा. धन्यवाद. ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती.